मंडपात असलेल्या पाहुण्यांना रिक्वेस्ट करते, म्हणजे इथे जे उभे आहेत ताई त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी कृपया मधात यायचं नाही, त्यांना सोबत सोबत येऊ द्यायचं आणि ते तुमच्यापर्यंत सुरुवात करूया। त्यासाठी लाडक्या आईंना आणि सासूबाईंना विनंती करते की त्यांनी कौतुक आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। चला तर आजचा हा कार्यक्रम म्हणजे आमच्या ताईंचा, आमच्या वडीलचा, आमच्या दादांचा, आमच्या भाऊंचा आजचा हा डोहाळ्याचा कार्यक्रम आणि म्हणूनच त्या कार्यक्रमाला आपण तुम्ही भीमवंदन दिले आजच्या या कार्यक्रमाला। धन्यवाद काकू, धन्यवाद सासूबाई, धन्यवाद। आवाज येतोय स्पष्ट ऐकायला सगळ्यांपर्यंत? तुझ्या चरणी वंदना करतो मानवंदना मला सोडून करत तर अगदी दिसायलाच नव्हे तर मनाने सुद्धा परिपूर्ण असणारे सगळे पाहुणे मंडळी आज या ठिकाणी आहात आणि आमची सेलिब्रिटी जोडी तर आहेच आहे, खास मुंबईचे पाहुणे। आणि म्हणूनच तुमच्यासाठी दोन शब्द कौतुकाचे स्वरांजली इव्हेंटच्या मार्फत पुन्हा एकदा मंचावरती आणि म्हणूनच जो दिल के हो खूबसूरत, जो दिल के हो खूबसूरत खुदा ने ऐसे लोग, जो दिल के हो खूबसूरत खुदा ने ऐसे लोग बहुत कम बनाए हैं और जिन
जिनको ऐसा बनाया है और जिनको ऐसा बनाया है, आज वो हमारे इस कार्यक्रम के लिए आए हैं, कार्यक्रम के लिए आए हैं, कार्यक्रम के लिए आए हैं। एक बार जोरदार तालियां खुद के लिए बजाइए, क्या बात है। चला तर पुन्हा एकदा नशीबवान आमची शिल्पाताई पण बघत होती, सासूबाई पण बघत होत्या। मग ज्यांच्या आयुष्यामध्ये असा हा दिवस येतो ते आपले भाग्यवान असतात असं तुम्ही पण समजता आणि मी पण समजते। तर असाच भाग्याचा दिवस आमच्या लाडक्या शिल्पा वहिनीच्या आयुष्यामध्ये आला आणि त्या भाग्यवान झाल्या। सादर करतोय शुभ दिवसाचं हे गाणं। शुभ देना उदेना डोहाळे शिल्पाला। या गाण्याच्या माध्यमातून, या डोहाळे गीताच्या माध्यमातून शिल्पा वहिनी तुझ्यामध्ये पहिल्या महिन्यापासून तर आता 7व्या महिन्यापर्यंत झालेले बदल, कसे कसे तुझ्या प्रतिका उमटत गेल्या आणि काय काय तुला डोहाळे लागत गेले हे सादर करते या कडव्यांच्या माध्यमातून। आणि म्हणून जरा ऐक की बरं। माळा म्हणला झाला, माळा माळा मास पहिला, दुसऱ्याचा थिंडा झाला, तिसऱ्याचा जोळी झाला, डोहाळे हे शिल्पाला। शुभ देना उदेना डोहाळे हे शिल्पाला। चौथा तो मास लागला, विनोद सुरू झाला, चौथा तो मास लागला, विनोद सुरू झाला, बहुला जवी तो तुझला, डोहाळे हे शिल्पाला। शुभ देना उदेना डोहाळे हे शिल्पाला। पाचव्यात नंद झाले, सहाव्यात तेज चढले, पाचव्यात नंद झाले, सहाव्यात तेज चढले, आजचा सूळ गाला, डोहाळे हे शिल्पाला। शुभ देना उदेना डोहाळे हे शिल्पाला। काय झालं पुढे? ओटीतीची सर्व भारी, सातव्यात मिळवली ओटी, ओटीतीची सर्व भारी, सोहळा तो पार गेला, डोहाळे हे शिल्पाला। शुभ देना उदेना डोहाळे हे शिल्पाला, डोहाळे हे शिल्पाला, डोहाळे हे शिल्पाला। तर अशा प्रकारे शुभ दिवसाची सुरुवात झाली आणि तुझ्या आयुष्यामध्ये अभिनंदन। थँक्यू सो मच। चला तर पुन्हा एकदा चला तर आता आई म्हणते, लाडकी आई म्हणते, लेकीचा देणगीच म्हणून आम्ही त्याला स्वीकार केलं आणि म्हणूनच आई सुद्धा अशा दिवसाची वाट बघत होती। मग आई म्हणते लेकीचा कार्यक्रम करायचा आहे, सासूबाई म्हणतात सुनबाईचा कार्यक्रम करायचा आहे। मग कार्यक्रम करायचा कुठे? घरी करायचा की हॉलमध्ये करायचा? चला तर मुंबईचे स्पेशल पाहुणे कार्यक्रम घरी केल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस हवा हवाई हवा हवाई आणि म्हणून सगळीकडे हवा हवाईची गरज असते। म्हणून आपल्या एरियात छान बँकेट हॉल आहे, तिथे आपण कार्यक्रम करूया। मग कार्यक्रम ठरल्यानंतर तुला बहीण आहे? नाही, ओके। त्यावर म्हणतबाई मात्र म्हणाल्या आई म्हणाली का ग? अगं माझ्या वेळेस मी पण त्या सोफ्यावरच बसली होती खुर्चीवर, मग तिला पण आपण खुर्चीवर बसवूया। पण दादा म्हणाला नाही बाप्पा, माझ्या राणी सरकारचा हुकूम असा आहे की उन्हाळ्याचे दिवस आहे, सगळीकडे आंबेच आंबे दिसतात आहे आणि आंब्याच्या वनात आणि मोऱ्याच्या तोऱ्यामध्ये झोपाळ्यावर बसावं आणि उंच माझा झोका म्हणत झोपाळ्यावर झुलावं। आणि म्हणून राणी सरकार का हुकूम सर आगोबर असं म्हणत सुंदरसा पाळणा या ठिकाणी दादानी आपल्या समोर उभं राहून बनवून घेतला बरं का। आणि म्हणूनच त्याला डेडिकेट करण्यासाठी सुंदरसा पाळणा
पाळण्यावर बसणार, पण कसं बसणार? आंब्याच्या वडात आणि मोऱ्याच्या तोऱ्यामध्ये बसून उंच माझा रास तू असं म्हणत सुंदरचा पाळणा सुद्धा आपण रेडी झाला आणि त्या पाळण्यावर आपण बसले सुद्धा. आणि कसा सजविला काकू पाळण्याला? पानेही आणली फुलेही आणली पानेही आणली फुलेही आणली सजवूया बाई झुला ग. सगळ्याच्या टाळ्या वाजल्या पाहिजे. शिल्पा तुझ्या पाळण्याचा सोहळा सुरू झाला, तुझ्या पाळण्याचा सोहळा सुरू झाला ग. गोजिरवाना लोबसवाना होईल बाळ छान ग, तुला होईल बाळ छान ग. जपतो त्याला जीवापासून घडवी तो महान ग, घडवी तो महान ग. हिरवी साडी हिरवी चोळी, हिरवी साडी हिरवी चोळून दिसते तुला ग. शिल्पा तुझ्या पाळण्याचा सोहळा सुरू झाला, तुझ्या पाळण्याचा सोहळा सुरू झाला ग. क्या बात आहे. ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. या नडनबाई या. मला वाटतंय ना, चला तर या छानाच्या पुन्हा एकदा सहभागी होऊया. आणि काय कसं वाटतंय? चला. मंद चालते गालात हसते ननंद चिडवी तुला ग, तुझी ननंद चिडवी तुला ग. फुलराणी जैसा नटवली साथ शोभून दिसते तुला ग, शोभून दिसते तुला ग. फारच वाटे मनात बाई, फारच वाटे मनात बाई, लागई लाजवंतीला ग. शिल्पा तुझ्या पाळण्याचा सोहळा सुरू झाला, तुझ्या पाळण्याचा सोहळा सुरू झाला ग. क्या बात आहे. थँक्यू नडनबाई, थँक्यू वहिनी. बसू शकतो आजी ग. म्हणून त्याची वाट चला तर पुन्हा बिनबाईकडे बसता की तिकडे बसता? खूप दिवसाचे ना बरं या मग चालेल. पण घरी गेले चहा नाही भेटणार बरं गरम गरम. घरी गेले तर नाही अजिबात चहा नाही भेटेल का? बरं नाही नाही तुमच्या डिपार्टमेंटकडे उभं राहा. आणि दिल्यानंतर मुलीने दिल्यानंतर जावे लोकांनी दिल्यानंतर सगळ्यात आनंदच आहे. आणि म्हणूनच होणाऱ्या नातवंडाचं आपण त्यांचं बालपण आपण जगणार असतो. आणि पुन्हा एकदा त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. आणि एकदा जोरदार काय होणाऱ्या आजी आजोबासाठी झाल्या पाहिजे. बघा माझ्यापेक्षा पण लई भारी आजी आजोबा असतात बरं का. मग कसं आजोबा हात थोडेसे वरती. क्या बात आहे. आजी तुला पण वरती हात वरती. आजोबा नाचला ग, आजोबा आजी का बाळाचा रडा लागला, आजोबा नाचला ग, आजोबा नाचला ग. अपूर्व राव विचारते तुला काय हवे राणीला ग, विचारा काय हवे राणीला ग. नाजूक राणी झाली गर्भिणी, नाजूक राणी झाली गर्भिणी, अपूर्व आनंदला ग. शिल्पा तुझ्या पाळण्याचा सोहळा सुरू झाला, तुझ्या पाळण्याचा सोहळा सुरू झाला ग. पानेही आणली फुलेही आणली, पानेही आणली फुलेही आणली सजवूया बाई तुला ग. अपूर्व शिल्पा तुझ्या पाळण्याचा सोहळा सुरू झाला, तुझ्या पाळण्याचा सोहळा सुरू झाला, तुझ्या पाळण्याचा सोहळा सुरू झाला ग. इनबाई सोबत बसून असं बरं झालं असतं. त्याला ऐकतच नाही. पण आईला जोर द्यायला आजी आजोबा सोडली. थँक्यू आजी आजोबा.
बात थँक्यू सो मच. प्लीज आपण बसू शकतो. बडा अच्छा लगता है, बडा अच्छा लगता है. चला तर पुन्हा एकदा समोरच्या कार्यक्रमाकडे जाऊया आणि समोरचा कार्यक्रम म्हणजे अक्षवाणाचा. चला तर आमच्या ताईंना दादांना अक्षणाची गरज आहे. मिळून सागर जाऊ चला, मिळून ते अक्षवान करू चला, शिल्पाचे अक्षवान करू चला. चांदीचे ताट आईच्या हाती, चांदीचे ताट आईच्या हाती ज्योती, प्रेमाची काकू इकडे बघाल. करते ग तुझी आई त्यांच्या हौसेला मोलच नाही. पहिले ग क्षमाणा. थँक्यू आई सासूबाई नाही. करते ग सासूबाई त्यांच्या हौसेला फारच नाही. दुसरे गक्षबाई अंगणी लावणी जाई. तिसरे गणंदबाई अंगणी लावणी. या ग दादांची पण मावशी आणि बहिणीची पण मावशी. आणि म्हणून कार्यक्रमाला आपण आलो आहोत. मिळून सागर जाऊ चला, मिळून सागर जाऊ चला, शिल्पाचे अक्षवान करू चला, शिल्पाचे अक्षवान करू चला. प्रेमाची ज्योत लावू चला, शिल्पाचे अक्षवान करू चला, शिल्पाचे अक्षवान करू चला, शिल्पाचे अक्षवान करू चला. फारच हौशी करते ग तुझ्या मावशी, मावशी आहे ग फार. फुल्ला मोगरा क्या बात आहे. थँक्यू सो मच मावशी. थँक्यू. यानंतर मामी आहे दादाची मावशी, मामी बहिणीची मामी. मिळून सागर जाऊ चला, करू चला, शिल्पाचे अक्षवान ताट मामीच्या हाती, शिल्पाचे अक्षवान करू चला, शिल्पाचे अक्षवान करू चला, शिल्पाचे अक्षवान करू चला. चौथे ग अक्षवान करते ग तुझ्या मामी, करते ग तुझ्या मामी, तुझ्या कामी, करते ग तुझ्या मामी, मामी येईल तुझ्या कामी. चौथे ग अक्षवान. मामी आता आम्ही गाण्यात म्हटलं की करते का तुझ्या मामी आणि मामी घेऊन जाते. ती अत्यंत महत्वाची वस्तू आहे. ती कापडाच्या रूपात असं ठेवली वस्तू, तर ती वस्तू कोणती? तुला उत्तर सांगू का? तू बाजूला बसला आहे ना, तुला कोणी म्हटलं? तुम्ही आताची घरी कॅशलेस फॉर्म सगळं असतं ना. अगदी महत्वाची वस्तू, अगदी अशी तुम्ही भरजरी साडी ती खराब पण झाली नाही पाहिजे याची म्हणजे आणि आता माहिती ड्रायव्हर अवेलेबल असतात, पण आता मामी अशा वेळेवर येतात. म्हणून मम्मीकडे पहिलेच ऑलरेडी काम देतो की आता 2 महिने वेळ आहे. तोपर्यंत मला माहिती आहे दादाने सांगितलं की मामी खूप कलाकुशलीमध्ये एक्सपर्ट आहे. म्हणून या मामींनी ते नंबर तयार करून ठेवायचं आहे आणि आळवते तयार करून ठेवायचे आहे. आणि सगळ्यात पहिले तुला आवाज द्यायचा दोन्ही मामींना. आणि म्हणून मी म्हटलं करते का तुझ्या मामी आणि मामी येतील तुझ्या कामी, मामी येतील तुझ्या कामी. एकदा जोर काढा दोन्ही मामीसाठी. थँक्यू सो मच. चला तर आल्याला दादाने आठवण काढली, कारण तुम्ही सुद्धा या कुटुंबाची पहिली लेख आहे, पहिला कुटुंबाचा एक भाग आहात. आणि पुन्हा एकदा आपल्या भावाच्या घरी इतकी सुंदर गोड बातमी ऐकायला मिळाली तर आत्यापेक्षा दुसरा आनंद कोणालाच होणार नाही. आणि
करते ग मात्या बाई अंगणी जावणी जाई करते ग मात्या बाई अंगणी जावणी करते ग नागूबाई त्यांच्या हौसेला मोलच नाही ते ग नागूबाई चला तर अत्यंत ही गोड बातमी ज्या दिवशी सुनबाईंनी सासूबाईंना सांगितली आई ज्या दिवशी सुनबाईंनी सांगितलं सुनबाईंनी सांगितलं की आई मी बाळाची आजी होणार आहात मी डॅडा होणार आहे आणि मी आई होणार आहे तर ही बातमी ऐकल्यानंतर तुम्ही काय उत्तर दिलं वहिनीला हे मला सांगा काय म्हटलं तुम्ही डॉक्टरकडे जा. तू चुपचाप बसते सगळे त्यांचा पण रोग अजून दिलं बाबा ते माहिती आहे ना आम्हाला आराम बसणं पटकन वा वा क्या बात आहे मला हे उत्तर अपेक्षित होतं कन्फर्म क्या बात आहे चला तर सासू खूप शुभेच्छा तुला देतो याला थोडंसं तेल तूप आणि मीठ लावते आणि माझ्या भाषेत सांगते की नक्की सासूबाईने सुनबाईचं गीत झालं कसं असेल सासूबाईने सुनबाईला काय उत्तर दिलं असेल आता गंमत केली होती म्हणजे रांगल्या आला अगं शिल्पा सासूबाई विचारतात तुला कसे लागले डोहाळे सांग सासूच्या कानात सांग सांग सुनबाई सांग हळूच कानात सांग सांग सुनबाई सांग हळूच कानात गुज कानात सांगता सुन झाली गोरी गोरी गुज कानात सांगता सुन झाली गोरी गोरी बोलू कशी सासूबाई लाज वाटते हो मारी बोलू कशी सासूबाई लाज वाटते हो बाई कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे सासूबाईंनी काय उत्तर दिलं जरा बघूया लाज कशाची दयात अगं शिल्पा लाज कशाची दयात हे तर देवा घडलेले पूर्व पुण्याईचं फळ नव महिन्याने देणे काय खावंस वाटते आंबटकी गोड गोड काय खावंस वाटते आंबटकी गोड गोड लेकी सारखी तू माझ्या पूर्वी सारे तुझे लाड लेकी सारखी तू माझ्या पूर्वी सारे डोहाळे कस लागले डोहाळे चला थँक्यू सासूबाई थँक्यू सो मच आपण बसू शकतो या नंदबाई आनंद उगा पाहता वहिनीचे मन दाटतो आनंद साई जुईच्या मंडपी तुझा सोहळा गवळणी साई जुईच्या मंडपी तुझा सोहळा गवळणी साई जुई आपण दोघी सकाळी सख्या बहिणी कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे थँक्यू सो मच झाला पुन्हा एकदा स्वरांजली इव्हेंटच्या माध्यमातून मी सगळ्या उपस्थित पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत करते जय भीम जय भीम जय भीम माझा झोका म्हणत झोपण्या द्यावा आणि राणी सरकारचा हुकूम सर आपोपर म्हणत खूप सुंदर हा पाळणा दादाने या ठिकाणी सजवून सुद्धा घेतला बंधू आहे सुद्धा सजवून घेतला बरं का क्या बात आहे अगदी आमच्या पहिले आले होते जेणेकरून आमच्या मनाची इच्छा उंच माझा झोका अशी आमची इच्छा पूर्ण होईल चला तर तुमच्या इच्छेला आम्ही तथास्तु म्हणतो आणि आमच्या 7 काही लोकांना या ठिकाणी आमंत्रित करतो या 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 सोडून जाईल अरे ये इकडे पण आहे ये का काकू पाठवा मावशी ये चला या लोक 7 जणी पाहिजे 7 नाही चला या पटकन या
थोडासा डान्स बरं का आणि जास्त झोका. एकदा जोरदार डान्स सगळ्या ताईंसाठी. क्या बात है. स्टार्ट कर. शालो हिरवा. क्या बात है. थोडा हिरवा. वाजिवा. शालो हिरवा थोडा हिरवा हिरवा केला साग शिल्पागताई झुल्यात बैस तू आज शिल्पागताई झुल्यात बैस तू आज. शालो हिरवा थोडा हिरवा हिरवा केला साग शिल्पागताई झुल्यात बैस तू आज बैस तू आज. पाणोपाणी सुगंध दरवळतो आज सर्व मिळून पण सजविला सगळा केला साज. सासू सासरे भोगी सासू सासरे आशीर्वाद देईल मंगल दिन आज शिल्पागताई जोऱ्यात बैस तू आज शिल्पागताई जोऱ्यात बैस तू आज. सात तऱ्हेच्या सात गवळण्या ठेवूया ताटात डोहाळे मन आपण देऊ देऊ ताटात. नंदा जावा होती नंदा जावा तीर भासरे पाठीबाळाची वाट शिल्पागताई झुल्यात बैस तू आज शिल्पागताई झुल्यात बैस तू आज. शालू हिरवा थोडा हिरवा हिरवा केला साज शिल्पागताई झुल्यात बैस तू आज. डान्स थोडासा झोका जास्त असं माझं टार्गेट होतं. थँक्यू जो बाळा जो जो रे जो झोपून जाते नब्बे पुरे सो असं म्हणा. जरा या 7 वाट्यांमध्ये काय काय मेनू ठेवलेला आहे. चला तर अक्कड बक्कड बंबे हो असी नब्बे पुरे सो म्हणत एक लोक घे. चला चला. गौतम बुद्धांच्या मूर्तीला हार करते वाहून क्या बात आहे. रावांचं नाव घेते तुमचा मान. क्या बात आहे. सुपर मस्त. 50-50 बिस्किट नाही हा. हा घे लवकर पटकन. सांगू का. हा सांगा जरा. हा, नाही त्याला आला 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 त्याला. क्या बात आहे. गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी शिल्पाचे नाव घेण्याची वारंवार येऊ संधी. क्या बात आहे. बढिया. एका बाजूला एकाच होते. म्हणून देवी. क्या बात आहे. चला तर स्टार्ट. हो हो तुलाच करायचंय. एक वाटी एक वाटी उघड पाहिजे. उघडं उघडं. क्या बात आहे. सासूबाईंनी बनवलेले लाडू. क्या बात आहे. दिसते तो भाई दिखता तो मैं काला काला हूँ और बट अंदर से बहुत मीठा और रसीला हूँ. तो बताओ जरा कौन हूँ मैं. गुलाब जाम. क्या बात है. वाह वाह. रसगुल्ला. क्या बात है. वाह वाह. आईने बनवलेले भी बाई. क्या बात है. सुपर. क्या बात है. एक जोरदार टाळ्या. अभिनंदन वहिनी तुझं ठेव. दादाला पेढा बरं. चला अभिनंदन दादा. बिग कॉंग्रॅच्युलेशन. चला सासूबाई या. टाळ्या. रव्याची पात त्यावर झाकेली रव्याची पात वाटीत ठेविला लाडवाचा वाना लाडू केले बाई तुझ्या सासूबाईनं तुझ्या सासूबाई मोठ्या सुगरण लाडू केले छान छान त्यावर झाकेलं रव्याचं वाण. बरोबर त्यावर झाकेलं रव्याचं वाण.
रव्याचं वाण. आणा आजीला. हो बस बस बढिया. मी म्हणून एक साईड हल्लीच नाही इकडे. हा अशी अशी असं तिथे जोरदार ना. क्या बात आहे. बघा ही तरी कशी करते. वाटीचा ठेवीला जिलबीचा वाण, जिलबी केली बाई तुझ्या आजीला. तुझी आजी आहे मोठी सुगरण, तुझी आजी आहे मोठी सुगरण. जिलबी केली छान छान, त्यावर झाकील रव्याचं वाण, त्यावर झाकील रव्याचं वाण. तुझं खूप सुंदर. गोड तोंड कर आजीचं. क्या बात आहे. एकदा जोर काढल्या खरंच आजीसाठी. धन्यवाद आजी. थँक्यू सो मच. बसा. जय भीम. कुटुंबियाच्या वतीने आणि स्वरांजली इव्हेंटच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते आणि सगळ्यांना कलाकार लक्ष्मीकांत बर्डे यांनी साकारलेली भूमिका पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांपर्यंत मी घेऊन येते आहे. आणि एकदा मराठी कलाकार लक्ष्मीकांत बर्डे घेतल्या जोरदार टाळ्या. थँक्यू. चला तर पुन्हा एकदा सुंदरसा ड्रामा. Oh
ओके तुमचा तरी नाही आणि माझा पण नाही. ओके रेडी. भुई भिजली भिजली भुई भिजली भिजली रुजला अंकुर उदरी पोहे तृप्तीने भाकरी उजळ सुखाने भरली घम घम लागा सुगंध जाई फुलली फुलली हिरव्या हिरव्या रानात आणि निसर्ग पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची कृष्णाची कृपाई होणार तू घोडाची आई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू सुलवागा हिंदोळा हा हळूहळू सुलवागा हिंदोळा कस्तुरीचा सुमस बाईचा हुनिशात पागला गंधाचीचा गुणाचा शोभत साजिर सुंदर जोडा राखो बहिणीचा वंश वाढेल वाढेल दुडदुड खावेल खड त्याचे गोकुळ होईल चक्र तुमचे फिरते ग मस्त हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पालगड होते ग सृष्टीचा हा खेळ वाहिन्या पूर्वी तो ध्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू सुलवागा हिंदोळा हा हळूहळू सुलवागा हिंदोळा स्वप्नी पुनवेचा सांडवा स्वप्नी पुनवेचा सांडवा बाळमुठीतून भरला खडी साखरेचा गोडवा बाळमुठीतून भरला खडी साखरेचा गोडवा माझी लाडाची मखरीने घुसळीते निकडते संसार डोळ्याचा हळदी कुंकाची कोयरी सौभाग्याचे दानरी उजळते घरदारा नामबंधनी कहिले दुःखतयांचा विधला मधुर केशरी प्रेमाचा पारिजात हा फुलला लक्ष्मी नारायणाची खरचोडी पंचामृताची तिला पोळी सुधाच्या या लागल्या कळा हा हळूहळू सुलवागा हिंदोळा हा हळूहळू सुलवागा हिंदोळा
हॅलो रेडी चला एक कटिंग कर आणि सोबत हे पण करून एकदा जोरदार टाळ्या पण वाजवायच्या आहे अतिशय सुंदर भराई वो भराई आपकी हम आज मनाएंगे झूमेंगे नाचेंगे और खुशियां मनाएंगे कि हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे कि गोद सेलिब्रेशन डे कि हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे कि गोद सेलिब्रेशन डे उभे राहा चला तर पुन्हा एकदा या मंचावरून डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना आपण करते आणि राजराणीच्या जोडीला बासमती वाडीला राजराणीच्या जोडीला बासमती वाडीला आहे कुणाचं योगदान लालकिरीच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लालकिरीच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लालकिरीच्या गाडीला
घेते या. फोटो घेशील या ग पाहिजे बस. खूबसूरत नजारे ऐसे लोग बहुत कम बनाए हैं और जिनको ऐसा बनाया है आज वो हमारे इस प्रोग्राम में आए हैं. आज वो हमारे इस प्रोग्राम में मिलेंगे एक नए प्रोग्राम के साथ. थैंक यू एंड थैंक यू सो स्वरांजली इव्हेंट्सचा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तो कार्यक्रम पार पाडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. शिवानी पेटी घेऊन ये. हा वा वा हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल नवखीचा हुल इवल पाऊल रुसलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज उमलून आले आईचे तेज मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग सजणार ग कोणी येणार ग. La 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 la. हिलमिल गाओ मिलजुल गाओ मंगल बेलाई रे अंगना में गूंजे तो तले बोली सब मिल गाओ बधाई रे. हिलमिल गाओ मिलजुल गाओ मंगल बेलाई रे अंगना में गूंजे तो तले बोली सब मिल गाओ बधाई रे. टकटकी निहारू रे टकटकी निहारो रे बाट तको तेरी रास्ता सवारो रे राह देखो तेरी. रिश्ता है मुझसे सच्चा तेरा फिर भी क्यों डर जाए मन ये मेरा. नैन बिछे राह सजी अब आजा द्वारे तू अब ना कर देरी आजा रे. टकटकी निहारू रे
हट कान धरूं अब आए तब आए, फूलों की हर क्यारी किलकारी सी गाए। जानती हूँ आएगा तू, खुशियाँ बरसाएगा तू, फिर भी क्यों सहमा है ये सवेरा। रिश्ता है मुझसे सच्चा तेरा, फिर भी क्यों डर जाए मन ये मेरा। नैन बिछे राह सजी, सूरज के संग क्यों है रात अंधेरी। आजा रे मुझको दिख जाए, तेरा ही संदेशा एक हवा भी लाए। सब कुछ धुला धुला है, आसमां खुला खुला है, फिर भी क्यों एक बादल डाले है मेरा। रिश्ता है मुझसे सच्चा तेरा, फिर भी क्यों डर जाए मन ये मेरा। नैन बिछे राह सजी, हो तुझसे जुड़ी है अब सांसें भी मेरी। आजा रे आजा रे आजा रे आजा रे। जग बघण्या झाली घाई, 9 महिने 9 दिवसाने जग बघण्या झाली घाई। वंशाच्या दिव्या पायी, वंशाच्या दिव्या पायी, नको पडते विझवू आई। 9 महिने 9 दिवसाने तुझ्या गर्भाची चाचणी होणार, मुलगी आहे म्हणून सारे नाक मोडणार। उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार, मुलगी आहे म्हणून सारे नाक मोडणार। माझ्या चिमुकल्या कानाला, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येईल। वंशाच्या दिव्या पायी, वंशाच्या दिव्या पायी, नको पडते विझवू आई। 9 महिने 9 दिवसाने
सेलिब्रेशन नाचो धनाधन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे